मंदिरांच्या दानपेट्या फोडून रोख रक्कम व मौल्यवान साहित्य चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले। या आरोपींकडून 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात 8 मंदिरांमध्ये चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले। आळे गावातील श्री खंडोबा मंदिरात 23 फेब्रुवारी रोजी रात्री 2 अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचा मुलामा असलेले दागिने असा सुमारे 20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। मागील 2 महिन्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आळे येथील श्री खंडोबा मंदिर, शिरोली बुद्रुक येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील श्री साईबाबा मंदिर, नळवणे येथील श्री खंडोबा मंदिर, मंचर जवळील कळंबा माता मंदिर, जुन्नर घालेगाववाडी येथील श्री शिवशंभू मंदिर तसेच रांजणगाव गणपती परिसरातील श्री सोमेश्वर मंदिर अशा विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करण्यात आली होती। सध्या गावोगावी यात्रा उत्सव सुरू असल्याने मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत होता। पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याची कार्यपद्धती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला। सर्व घटनांमध्ये एकाच वर्णाचे आरोपी दिसत असल्याचं निष्पन्न झालंय। 3 मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुनील सुरेश आगिवले वय 20 राहणार कळस खुर्द तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि भीमा भाऊसाहेब गिन्हे वय 26 राहणार नांदूर शिंगोटे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मूळ राहणार कोतूर तालुका अकोले यांना पुणे नाशिक महामार्गावरील कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, मंचर, रांजणगाव तसेच संगमनेर परिसरात मंदिर चोरी केल्याची कबुली दिली।